दोन दिवसाच्या या घडामोडी आपण सर्वांनीच पत्रकार मित्रांनी बघितल्या। भारतीय जनता पार्टीचा जळगाव शहराच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले असताना ही अभद्र युतीचा महापौर झाला आणि अभद्र युती खरं पाहिलं असेल तर ही राज्यातच झालेली आणि शेवट राज्याचे संस्कार खाली सुद्धा होतील ही अपेक्षा काही भावना वाटत चुकीचं होणार नाही, कारण शेवट प्रत्येक पक्षाचे संस्कार खाली होत असतात। आणि मला वाटतं आज खरं जरी महापौर अभद्र युतीचा असेल पण जळगाव शहरातली जनता भारतीय जनता पार्टीबरोबर आहे, कालही होती, आजही आणि उद्याही राहील। मग खासदार साहेब असतील, आमदार असतील किंवा स्पष्ट बहुमत असेल, हे जळगाव शहराचं आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे। जे काही नगरसेवक फुटून गेले, विकासाच्या गप्पा करताय, जळगाव शहराच्या जनतेला माहिती आहे की विकास कोणाच्या करण्यासाठी गेले ते। आज पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, पद का अंतिम चिन्ह नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए चलते जाना। आम्ही सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी आदरणीय गिरीश भाऊच्या नेतृत्वात आम्ही जिल्ह्यात केली आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची अगोदरपासून आताही आणि शेवटपर्यंत राहील। आणि पहिलं पाहिलं असेल की ज्या वेळेला जळगाव शहराच्या जनतेने आशीर्वाद दिले, देवा पाटील महापौर झाला, नंतर कोळी समाज झाले, आम्ही स्टँडिंग चेअरमन दिलं, उपमहापौर दिलं, महिला बाल कल्याण सभापती दिले, असं विशिष्ट सर्व समाजाला सर्व सभापती असतील सर्वांना सर्व जातीपंथांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि तीच भूमिका आमची शेवटपर्यंत होती। पण काहीतरी निमित्त साधून काहीतरी आरोप करायचे आणि मित्रांनो, जळगाव शहराच्या जनतेने पाहिलेले आज माझ्यावरती गिरीश भाऊवरती आरोप करताय, पक्षाने लक्ष दिलं नाही। मी आपण सर्व पत्रकार मित्रांनी आम्हाला फार जवळून पाहिलेलं आहे। मी आमदार म्हणून दुसरे टर्म निवडून आलेलो आहे, कधीच कोणाशी आरेरावीने कधी बोललो असेल मी तर विरोधकाशी सुद्धा बोलत नाही। मी सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका होती, पण शेवट काही पार्टीचे निर्णय असतात, पार्टीच्या निर्णयाला बरोबर घेऊन चालण्याची भूमिका असते। काही लोकांना कदाचित ते आवडत नसतील, त्याच्यामुळे त्यांचा गैरसमजही होऊ शकतो, पण आम्ही दरवेळेला म्हणजे मागच्या वेळेला सत्तेत नव्हती महापालिकेत येते तरी सुद्धा आम्ही निधी आणण्याचा प्रयत्न केला, 25 कोटी। तेवढंच नाही, मागच्या वेळेला सरकारला असताना शिवाजीनगरचा पुलाचा आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2015 पासून शिवाजीनगर पुलाची मुदत संपलेली असताना सुद्धा मला वाटतं निधी नव्हता। हा निधी आदरणीय देवेंद्र भाऊ, चंद्रकांत दादा, गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वात शिवाजीनगरच्या पुलाला 35 कोटी रुपये निधी राज्य सरकारने दिला। एवढंच नाही, पिंपराच्या पुलासाठी 60 कोटी निधी शेवटच्या क्षणाला सरकारची मुदत संपते 5 वर्ष, त्या शेवटच्या क्षणाला शेवटच्या मीटिंगला आदरणीय चंद्रकांत दादांनी 60 कोटी निधी मंजूर केला। म्हणजे 95 कोटी रुपये निधी फक्त शिवाजीनगर आणि पिंपरा पूल या दोन साठी भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने दिला आणि गिरीश भाऊ आम्ही तो आणण्याचा 100% प्रयत्न केला। त्याच्या टेंडर घोषित झालेला आहे, हे काम सुरू झालेलं आहे, दुसऱ्या कामाला सुरुवात होते। आता मला वाटतं आम्हाला जळगाव शहराचा विकास करायचा आहे, आम्ही कुठलाही भेदभाव केला नाही। हे शहर आमचं आहे, या शहराची जबाबदारी आमची आहे, लोकांचे आम्ही सेवक आहोत आणि आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की भारतीय जनता पार्टी ही सत्तेसाठी कधी झाली नाही, ही सत्तेला सेवेचं साधन समजणारी भारतीय जनता पार्टी की ज्या ज्या वेळेला आम्हाला सत्ता मिळाली त्यावेळेला आम्ही सेवा म्हणून लोकांसमोर गेलो, एक सेवक म्हणून जनतेसमोर गेलो आणि महाराष्ट्राचे पंतप्रधानांचे संस्कार आमच्यावरती झाले की आम्ही या जनतेचे सेवक आहोत आणि जनतेचे सेवक म्हणून जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला। मित्रांनो, आज जे काही आरोप होत आहे की जळगाव धुळेचं झालं,
हे जळगाव धुळीचं करणारे कोण, कोणामुळे झालं जळगाव धुळेचं, याचं सुद्धा त्यांनी आत्मनिरीक्षण केलं पाहिजे। आणि आज राज्य सरकारचे आपल्या सगळ्यांना माहित असेल, आपण सर्व महापालिकेत जाणारे पत्रकार आहात, जाणते आहात की महापालिकेत राज्य सरकारने पत्र दिलं होतं की जोपर्यंत अमृत आणि भुयार गटरीचे काम होत नाही तोपर्यंत कोणतेही रस्ते होणार नाही। ही जाणीव सर्व जळगाव शहराच्या जनतेला माहित आहे। आणि आज मार्च पर्यंत या रस्ते भुयार गटरी आणि अमृतचे कामं पूर्ण होतील। आणि एवढं झाल्यावर भारतीताई महापौर असताना आम्ही मागच्या मीटिंगला 70 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले। तुम्ही पाहिलं असेल मागच्या महासभेमध्ये 70 कोटीचे रस्ते मंजूर झाले। त्याच्यामध्ये सर्व प्रभागात 2-2, 3-3 कोटीचे रस्ते घेतले। याच्यात लिस्ट आहे आमच्याकडे की कोणते कोणते घेतले, की आपण सुद्धा महापालिकेतून माहिती घेऊ शकतो। जे आज विकासाच्या गोष्टी करतायत त्यांच्या सुद्धा वाटात 2-2, 3-3 कोटीचे रस्ते त्याच्यामध्ये 70 कोटीमध्ये ते रस्ते सुद्धा घेतलेले त्यांच्यामध्ये। आणि एवढं होत असताना आम्ही 70 कोटीचे रस्ते काय घेऊ शकलो, कारण मागच्या 2 वर्षात ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता तिथे आली महापालिकेत, आम्ही आदरणीय देवेंद्र भाऊ गिरीजच्या नेतृत्वात हुडकोचं 450 कोटी रुपयाचं कर्ज आम्ही 250 कोटी देवेंद्र भाऊ गिरीज भाऊ दिल्लीमध्ये 3 वेळेस मी स्वतः माझ्या बरोबर आले, आम्ही हुडकोच्या 3 मिटिंगा घेतल्या। 450 कोटी रुपयाचं कर्ज 250 कोटी मध्ये केलं। आणि 250 कोटी रुपये कर्ज राज्यामध्ये पहिली घटना असेल की राज्याच्या सरकारने 250 कोटी रुपये एका महापालिकेचं कर्ज नील केलं। मला वाटतं ही पहिली घटना आहे। तुम्ही मागच्या 60-70 वर्षाचे इतिहास बघून घ्या की राज्य सरकारने कोणाचं एवढं कर्ज नील केलं नाही, ते आदरणीय देवेंद्र भाऊंनी आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वात कर्ज नील केलं गेलं। कर्ज नील केलं 250 कोटी रुपये वन टाइमला राज्य सरकारने हुडकोचे दिले। हुडकोचे देऊन 125 कोटी रुपये माफ केले एका वेळेला आणि राहिलेले 125 कोटी रुपये बिगर व्याजाने दिले। त्या राहिलेल्या 125 कोटीपैकी आम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्यातले जवळजवळ 70 कोटी रुपये आता बाकी राहिले, 50-55 कोटी रुपये पेड केलेले। आता फक्त 70 कोटी रुपये ते बिगर व्याजाचं कर्ज बाकी आहे हुडको महापालिकेकडे। आणि मला वाटतं एकीकडे कर्ज नील केलं, जेडीसी बँकचं कर्ज नील केलं आणि हुडकोचं कर्ज नील झालं म्हणून मागच्या बजेटमध्ये जे आमचे स्टँडिंग चेअरमन होते आता राजू भाऊ यांनी 70 कोटीच्या रस्त्याची तरतूद केली। आणि येणाऱ्या आता बजेटमध्ये 100 ते 125 कोटी रुपयाची तरतूद होणार आहे बजेटमध्ये, ते राजूभाऊ सांगतील। म्हणजे हुडकोचं कर्ज नील झालं नसतं तर मित्रांनो जळगाव शहराच्या एवढे रस्त्यांची सुद्धा कुठेच बजेटची तरतूद होऊ शकली नसती। त्याच्यामुळे आम्हाला जाणीव आहे जळगाव शहराच्या जनतेची सेवा करण्याची। जळगाव शहराच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेले, आम्ही प्रामाणिकपणे आमचं काम करतोय, उद्याही करणार आणि शेवटपर्यंतही करणार। आम्ही सर्व आमचे संघटनेचे कार्यकर्ते नेते सर्वच, आमचा बूथ प्रमुख सुद्धा कार्यकर्ता असेल, आम्ही प्रामाणिकपणे जळगाव शहराची सेवा करतोय आणि उद्याही करणार। म्हणून हे विकासाच्या गप्पा करणारे जे लोक आहेत हे जळगाव शहराच्या जनतेने पाहिलेलं आहे की कोणाच्या विकासासाठी गेले ते। आणि मला वाटतं वारंवार कोणाकडे बोट दाबायचं, खरं जे आज आमदारावरती गिरीश भाऊवरती आरोप करताय, खरं यांचा बोलवता धनी दुसरा आहे, म्हणजे यांचा बोलवता धनी दुसरा आहे। हे ठरवून केलेलं आहे की कोणाला तरी बदनाम करायचं आणि मला वाटतं आपली स्वतःची काहीतरी कुठेतरी झाकून ठेवायची आणि दुसऱ्याकडे बोट देऊन बदनाम करायचं, असं षडयंत्र मला वाटतं घडलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून जळगाव शहराच्या जनतेला नम्रपणे आवाहन करू इच्छितो की विकास आम्ही 100% करणार। आज जरी त्यांची सत्ता असेल, चांगल्या कामासाठी आम्ही 100% सहकार्य करणार, चुकीचं काम होऊ देणार नाही। आम्ही एक काम कमी झालं असेल तर चालेल, तुम्ही कालच पाहिलं असेल की आम्ही 17 मजल्याहून जनतेसाठी दुसऱ्या मजल्यावर आलो की जनतेला इझी अवेलेबल झालं पाहिजे, महापौर उपमहापौर असेल स्टँडिंग चेअरमन असेल, 17 मजलीचा खर्च कमी झाला पाहिजे, इलेक्ट्रिकचा खर्च कमी झाला पाहिजे, लोकांना लिफ्टची गरज नको पडली पाहिजे, लोकांना इझी मिळाले भेटले पाहिजे पदाधिकारी, म्हणून आम्ही दुसऱ्या मजल्यावर आलो। आणि यांची सत्ता आली हे परत 17 मजल्यावरती गेले। म्हणजे हा जनतेने पाहिलेला आता दिसेल 2 दिवसाचा फरक। म्हणून आमची आपल्या माध्यमातून विनंती आहे, आमची भारतीय जनता पार्टी म्हणून जळगाव शहराची आमची बांधिलकी विकासासाठी आम्ही 100% करणार। आदरणीय गिरीश भाऊच्या नेतृत्वात कोणी किती म्हटलं लक्ष दिलं नाराज नाही, गिरीश भाऊ जरी म्हटले लक्ष दिलं नाही। ज्या वेळेला देवेंद्र भाऊ आले गिरीश भाऊच्या आम्ही मागे लागून गिरीश भाऊंनी देवेंद्र भाऊ सांगून 100 कोटी रुपये मंजूर केले। 100 कोटी रुपये पैकी
42 कोटीचे कामं झालेली, वर्क ऑर्डर झालेली, मग कोणत्या सरकारने स्टे दिला त्याला? याचं उत्तर यांनी खुलासा करावा. तुम्हाला जर वाटतं विकास तुम्ही करायचा तर दिलेला निधीला तुम्ही स्टे देता, याचा खुलासा करावा त्यांनी. आणि तो 100% आम्ही कोर्टात जाणार, आम्ही प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे त्यांनी स्टे उठवावा, नाही तर उद्या आम्ही या संदर्भात कोर्टात जाणार आणि जो 100 कोटी जे 42 कोटी मंजूर झालेले ते आम्ही जळगाव शहरासाठी आणणार, 100% आणणार. आणि जसं 70 कोटीचे आता टेंडर 2-4 दिवसात टेंडर निघेल आणि भविष्यात सुद्धा 100 कोटीचे रस्ते आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. सत्ता त्यांची असले नसले काही फरक पडत नाही. आम्ही आयुक्तावरती प्रेशर आणून, कारण बजेटमध्ये तरतूद असेल तर लोकांची बांधिलकी, लोकांसाठी सेवा दिल्या पाहिजे महापालिकेने, म्हणून 100 कोटीचे रस्ते परत बनवणार. फक्त अमृतचे धुळ्याचे कामं झाले की त्या रस्त्यांना सुरुवात होणार, ही आपल्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती आहे. जळगाव शहरात LED लाईट लागले गेले सर्व ठिकाणी. जसं पुलाचा 2 प्रश्न सांगितले, समांतर रस्त्याचं काम सांगितलं. मला वाटतं आज सुद्धा जो कोटेनगर पासून तर बांबुरा नाकापर्यंत जो निधी मंजूर झाला, 4 दिवसापूर्वी उद्घाटन झालं, तो निधी सुद्धा चंद्रकांत दादांनी निधी दिलेला होता. मला माहिती, मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. आणि मला वाटतं तरी आम्ही म्हणत नाही, आमचं म्हणणं कामं झाली पाहिजे, पण विनाकारण विकास करत असताना कुठेही गालबोट न लावता, याच्या त्याच्यावरती आरोप न करता, विकासाच्या संदर्भात एकत्र येऊन मदत, आमची मदत लागेल आम्ही 100% मदत करू. चांगल्या कामासाठी आम्ही 100% मदत करणार. कारण हे जळगाव शहर तुमचं आपलं सर्वांचं आहे, आमची सर्वांची जबाबदारी आहे विकासासाठी. कारण शेवट जनता पक्ष बघत नाही, जनता ही काम बघत असते. आणि म्हणून मला वाटतं आपल्या माध्यमातून विनंती आहे की भारतीय जनता पार्टी ही कटिबद्ध विकासासाठी आजही उद्या 100% आम्ही विकास करणार, चांगल्या कामांना सहकार्य करणार, चुकीचं कामं कोणतंही होऊ देणार नाही. जो आज टीपी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, इतके बोगस प्रकरण चालू आहे की जे नियमाच्या बाहेर चालू आहे. आणि मला वाटतं टीपीच्या चुकीची गोष्ट याला आळ घालण्यासाठी आम्ही 100% आमचे महापालिकेचे पदाधिकारी तिथे डोळ्यात तेल घालून बसतील आणि त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीने आम्ही काम करणार. मामा, 100 कोटींची रस्त्यांची कामं होणार आहेत, मग नाराजीचं नेमकं कारण काय? कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात नगरसेवक बाहेर पडणार? याचं काय निमित्त काय नाही? असं असतं, आता त्या आरोपचं असं असतं की तुम्हाला माहित असेल, एकदा महात्मा ज्योतिबाला 2 दरोडेखोरांनी पकडलं. महात्मा ज्योतिबा दरोडेखोर, आणि ते मला मारून तुमचं जर घर चालत असेल हो तर मारा मला. त्यावेळेचे चोर सज्जन होते, त्यांनी हत्यार टाकून दिले खाली. आताचे तसे करणार नाही. आम्हाला आरोप करून जर त्यांचं पद भेटत असतील, त्यांचा जर फायदा होत असेल तर ते आनंदाची गोष्ट आहे. शेवट त्यांना जाता होईना आम्ही उद्योगात पडलो, आमच्या नावाने का होईना, काही का होईना, पण त्यांना भेटलं तर खरी काही ना काही. आणि मला वाटतं शेवट संघटना आहे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीने सत्तेसाठी कधीच लाचारी पत्करलेली नाही. आजही उद्यानी भारतीय जनता पार्टीचा DNA पाहिला असेल तर हा विरोधातला आहे. आम्ही सतत जनतेसाठी रोडवर उतरणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही श्रीरामाचे अनुयायी आहोत. ज्या रामाला दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार होता, त्या दिवशी पहिल्या दिवशी त्याला वनवास झाला, तरी त्यांनी आनंदाने पार पाडला. तो आनंदात वनात गेले. आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला सत्तेचं सुख दुःख नाही, आम्ही जनतेची बांधिलकी आहे. आम्ही जनतेसाठी आंदोलन करणार, जनतेसाठी जे काही असेल ते आम्ही रोडवरून काम करणार. त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया ज्या घेतल्या आहेत त्या प्रतिक्रियांमध्ये म्हटलंय की आमदारांकडून आम्हाला हीन वागणूक मिळाली, अपमानास्पद वागणूक मिळाली, हा त्यांचा मुख्य आरोप आहे. आणि त्या आरोपांमुळेच आम्ही बाहेर पडलो असं त्यांचं म्हणणं आहे. माझी विनंती आपल्याला, आपण ते म्हणतात थोडं धरून घ्या तुम्ही त्यांचं. आपण जळगाव शहराचा सर्वे करा. छोट्याच्या छोट्या कार्यकर्त्याला आम्हाला फोन करायला लावा. माझं बोलणं जर त्याच्याशी चुकीचं असेल किंवा तुम्ही मित्र माझे पत्रकार, कधी आपल्याला वागल्यात काही फरक पडला का तुम्हाला? कधी जाणवलं का? तुम्ही ते जाऊ द्या, तुम्ही स्वतः मनाला विचारा की मग मामाने असं कधी वागले का आमच्याशी? मी जनतेशी वागलो का? माझा फोन कधी नॉट रिचेबल राहिला का? त्यांचा फोन मी कधी उचलला नाही का? ते आल्यानंतर कधी भेटलो नाही का? त्यांनी कधी बोलवल्यावर गेलो नाही का? असं कोणतंच काम नाही की ते सांगतील, पण निमित्त काहीतरी शोधायचं असतं. कारण शेवट माणूस जाताना दुसऱ्याकडे धावत नाही, तो स्वतःची चूक कधीच कबूल करत नाही. शेवट मी काय तो संघटनेत ही भारतीय जनता पार्टी शिस्तीने काम करणारे पक्ष आहे.
काही गोष्टी आम्हाला नियमाच्या बाहेर पडल्या तर मानत नाही, आज हे पहिल्यापासून चालत आलेले. त्याच्यामुळे काही लोकांना जे काही आले, ज्यांना जी शिस्त माहीत नाही, संघटना माहीत नाही, पक्ष माहीत नाही, अशा लोकांना त्या गोष्टीचा त्रास होणारच साधारण. कारण त्यांना ते सोयबूज नेता म्हणणारे लोक असतात काही, किंवा मी म्हणजे स्वतंत्र, मी म्हणजे माझा निवडून आलो. अशा लोकांना चौकटीत काम करायला थोड्या अडचणी येऊ शकतात. बाहेर पडलेल्यांचं असं म्हणणं आहे की मामा मला आमदार साहेब मला असं म्हणतात की मी 2 वेळा आमदार झालोय, माझ्या घरामध्ये महापौरपद आलंय, आता मला काही घेणं देणं नाही, तुम्हाला निवडणूक लढायची तर तुमचं बघा. यात काय किती तथ्य आहे? असं मी आता म्हणजे बोलायला नको, पण सांगतो, माझ्या मुलाची शपथ देऊन सांगतो की मी असा शब्द कधीच वापरला नाही. ऐकून घ्या. आणि मी असं कधीच कोणाशी आरेलावाची भाषा केलेली नाही. मी कायम हेच सांगत आलो की मी आमदार झालो, महापौर झाले, तरी आम्ही शिस्तीने काम करतो की लोक आपल्यावरती आरोप करतील किंवा गैरसमज म्हणतील असं वागू नका, ही माझी कार्यकर्त्याला सुद्धा विनंती राहते. आज आम्ही जमिनीवर चाललं पाहिजे. लक्षात, आपण किती मोठ्या पदावर आपण जमिनीवर चाललं पाहिजे. आणि आपण जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत. हवेत जर उडलं तर लोक आपल्याला जागा देऊन देतात. आणि मी जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे. माझी हीच विनंती राहिली त्यांना की आपण एक संघटनेने काम करा, 4ही नगरसेवक एकत्र होऊन काम करा. प्रत्येकाचे वेगवेगळे म्हणणं राहायचं, हा म्हणण्याचा हा काम नको देऊ, ते मला काम नको देऊ. आता त्या कामात 4हींचं एक महत्व होत नसेल तर आपण काय करू शकतो त्याला. त्याच्यामुळे मी कधीच कोणाशी तसं वागलेलो नाही आणि म्हटलं पण नाही तसं काम देण्यावर काय होतं त्याच्यात. काम तुम्ही आता जे म्हटलं काम देऊ नये हा म्हणायचा नेमकं काय विषय होतं? नाही काम आता सांगा, उदाहरण सांगायचं, मी सांगितलं बा की आता मला 2 कोटींनी द्या, मला 19 प्रभागात 10 लाख रुपये द्यायचे होते. बरोबर आहे. आता 10 लाख मी विनंती केली, बा तुम्ही 4 मिळून ठरवा, एक चांगलं काम घ्या. एक अर्ध समान मंदिर घ्या, एक अर्धे ओपन स्पेस घ्या, एक अर्ध चांगलं काम घ्या. आता त्याच्यात ते 4 जणांचं जमत नसेल, आता ते म्हणायचे मला 2-2.5 लाख द्या, मला 2-2.5 लाख. 2-2.5 लाखात काम होत नाही. आमची भूमिका आहे की बा भारतीय जनता पार्टीचा आमदार खासदार असेल तर शहरामध्ये किंवा एखाद्या कॉलनीत भरीव काम दिसलं पाहिजे, एखादं समाज मंदिर झालं पाहिजे, एखादं गार्डन झालं पाहिजे. अशा पद्धतीने पार्टी म्हणून आमची विनंती होती सर्वांना. पक्षाकडून कारवाईसाठी काय भूमिका आपली त्यांच्याकडे? त्यात काही माणसांचा टेक्निकल मामा, टीपी मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे असं तुम्ही म्हणताय, तो भ्रष्टाचार कशामुळे चालू आहे, काय कारण आहे? नाही, ते तर अगोदरपासून तुम्हाला माहित असेल की अगोदरपासून टीपी मध्ये कॅमेरे लावलेले होते आणि कॅमेरे पदाधिकाऱ्यांच्या मोबाईल मध्ये दिसायचे की एक अर्धा परमिशनसाठी जर तिथे आला, तुम्हालाही माहिती आहे पत्रकार लोकांना ते विषय, तिथे तो एक अर्धा परमिशन घ्यायला गेला तिथे की ते कॅमेऱ्यात त्या पदाधिकाऱ्यांना दिसायचं. आणि मग तो दिसला की तो लगेच फोन करायचा अधिकाऱ्याला, मी आल्याशिवाय तर काम मंजूर नाही करायचं. आणि त्यावेळेला थोडे काय व्हायच्या मग त्या 2 दिवसापर्यंत तुमची सत्ता होती, 2 वर्षापासून टीपी चालू देते. ऐकून घ्या, सत्ता आम्ही त्या टीपीकडे पाहिलं, मी ते सांगतो. अधिकारी होते ना, आम्ही त्यावेळेलाही म्हटलं आम्ही होतो तरी बोललो मी ऐकताना, आम्ही त्यावेळेलाही बोललो. आणि ते अगोदरपासून चालू आहे ते. आज येऊन उद्याच आमच्या वेळेला होतो, आम्ही काय असं म्हटलं नाही आमच्या वेळेला झालं नाही, आम्ही काही ताक घ्यायचं लोट्याला लपवायचं काम नाही करणार. त्यावेळेलाही चाललं ना. पण मग मामा आता असं झालं की त्यावेळेपर्यंत चालत होते, तुम्ही म्हटलं आता आम्ही लक्ष ठेवणार. नाही, तेव्हा बी ऐकून घ्या, तेव्हाही ठेवलं. पण ते काही जे होते ते सगळी मिली भगत आहे त्याच्यामध्ये, अधिकाऱ्यांची आणि काही पदाधिकाऱ्यांची मिली भगत आहे त्याच्यामध्ये. आणि प्रामाणिक असेल तर करावं त्यांनी, चुकीचं करू नये आमचं हेच म्हणणं आहे फक्त. ध्यान नहीं, वो पहले आयुक्त से 10 बार बोला, ये पेपर में भी 10 बार आ चुका है विषय, अभी नहीं मैं बोल रहा, पहले भी वो बहुत बात हो चुकी है इसकी. और सर एक नगर सेवक आपकी नाराजगी से जा सकता है, तो इतनी बड़ी संख्या में कैसे जा सकते हैं? ऐसा है कि कोई तुम्हें निमित्त होना है एक चीज के लिए, बरोबर है. म्हणजे अभी सब मिलकर करे भाई निमित्त क्या होना जाने के लिए. घोडे बाजाराचा आरोप झालेला केलाय गिरीश भाऊंनी, गिरीश पाटील, काय त्यात किती तथ्य आहे? त्याच्याशिवाय होऊ शकत नाही ना. काय घोडे बाजार काय झालेला आहे नेमकं? त्याला आकडे नाही सांगता येणार. आरोप सर्वांना माहिती झालेला आहे, संपूर्ण माहिती आहे आपल्याला. तुम्हाला आपल्या पेपर नाही छापलं ना, एकावर 600 निगेटिव्ह केले म्हणतात शिकला. मामा साहेब, हे सगळ्यांची नाराजी हे म्हणतात, तुमचं नाव घेतात की तुमच्यावर नाराजी आहे किंवा त्यांच्यावर. एक वाक्य सांगू का? होते महापौर कोणाकडे आले नाही. एक वाक्य आहे, गरीब की बीवी सबकी भाभी रहती. बरोबर आहे का नाही. मोठ्याच्या कंपाऊंडवर थोडं पाय ठेवायला घाबरतात. हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्याला जवळ सर्वांनी. हीन वागणूक दिली गेली म्हणे आपल्याकडून.
ठेकेदारांची घरं भरले असं त्यांचं म्हणणं. आता एकीकडे म्हणता विकास झाला नाही, बरोबर आहे. आता विकास झाला नाही, मग ठेके कोणते ठेके दिले गेले? आता त्यांनी उत्तर द्यावं याचं. ठेकेदाराचे घरं भरले म्हणजे कोणते ठेके दिले? मग त्यांनीच खुलासा करावा त्याचा. पुढची भूमिका पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार. काही सांगितलं हा बोलत एक मिनिट फक्त याच्यामध्ये हे आपल्याकडे एक सेट दिलेलं आहे प्रत्येकाला. आमदारांची नाराजी, तर याच्यामध्ये गेलेल्या 27 बंडखोर नगरसेवकांना भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत कोणकोणती पदं दिली, म्हणजे जी महानगरपालिकेतली असतील, पक्षातली असतील, ह्या सर्व पदांची यादी दिलेली आहे. नंतर सर्व प्रभागांमध्ये मग 42 कोटीचं काम असेल, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतलं काम असेल, किंवा सरकारकडनं महानगरपालिकेच्या फंडात नसेल, महापौरांकडनं आलेलंच काम असेल, या सर्व कामांची यादी प्रभागनी आहे. कोणत्या प्रभागामध्ये? अगदी आता लेटेस्ट मध्ये 42 कोटींचे जे कामं झालेले आहेत, यात प्रभाग क्रमांक 1 मधले 2 मधले सर्व नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेलेले, तर त्यांच्या प्रभागातले सुद्धा यादी दिलेले आहे. एकूण या जळगाव शहरामध्ये आमदारांच्या माध्यमातून असेल, महापालिकेच्या माध्यमातून असेल, काय कामं झाली आहेत आणि या 27 नगरसेवकांना पक्षाने काय काय दिलं 2.5 वर्षात, नवीन असताना सुद्धा त्याची सर्व माहिती आपल्याकडे दिलेली. प्रश्न मुळात हे आरोप करते आणि ते म्हणते नेमकं तुम्ही काय सांगा, एवढं सगळं असल्यावर ते काय केलं तर तुम्हाला तरी प्रभाव माहिती का? इतकं आमदारांनी दिलं, इतकं सगळं दिलं ना, काहीतरी कारण काय? ज्योतिबा फुलेंचं उदाहरण दिलं ना आमदारांनी. मामा असं बाकी राजकीय याच्यातला असा आरोप होतोय की महापालिका निवडणुकीच्या वेळेस तुम्ही जे केलं तीच आता वेळ तुमच्यावर आली. फोडाफोडीचा जो आरोप आहे. नाही, ऐकून घ्या. आम्ही भारतीय फोडाफोडीचं केलं नाही, आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणलं. ऐकून घ्या, आम्ही जनतेतून लोकांना निवडून आणलेलं आहे. हे आपण सगळ्यांना मित्रांना विनंती माझी, आम्ही फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही. जग जाहीर ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्या प्रवेशात त्या भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती निवडून आले आणि आज सुद्धा हे जरी गेले असतील तरी भारतीय कौल दिलेला आहे, हा कमळाला कौल दिलेला आहे जनतेच्या, जळगाव शहराच्या जनतेने. आम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं नाही. आम्ही कोणाची सत्ता पाडून असं आम्ही केलं कोणाची सत्ता पाडून त्यांना आमच्याकडे निवडवलं. मुदत संपलेले होते, सार्वजनिक निवड झाली. तुम्हाला असं वाटतं का यांनी राजीनामे देऊन त्या पक्षात सहभागी व्हावं असं वाटतंय का? नैतिकता ते तीच सांगते. नैतिकता काय सांगते? ज्याला नैतिकता असेल तो राजीनामा देतो आणि मग निवडून जातो. ज्याच्यात नैतिकता असेल त्यांनी करावं तो विचार. ज्याला नैतिकता नसेल त्यांनी विचार करून अर्थ बी नाही. मध्य प्रदेश, कर्नाटक उदाहरण आहे भाजपच्या. मामा, त्यांच्या मुंबईला भेटीगाठी होत होत्या, काही कल्पना नव्हती का आपल्या पक्षाला एवढा मोठा निर्णय जातो? एक सांगतो तुम्हाला, 2 गोष्टीचे पत्रकारांना मी विनंती करेन की याच्या मागची पार्श्वभूमी शिकते. नगरसेवक कुठल्या विषय सोडून द्या. जळगाव शहराच्या जनतेची महापालिकेची सत्ता जाणं त्यांना जिव्हाळी लागलेलं होतं. दुसरं, महापालिकेचे शहरातले आमदार हे बी त्यांच्या जिव्हाळी लागलेलं होतं. आणि एका जळगाव महापालिकेत मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतात. आणि मला वाटतं याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट पाहिजे? म्हणजे एका महापालिकेमध्ये मुख्यमंत्री, नगरविकासाचे मंत्री, इतके मोठे मोठे नेते जर ते लक्ष घालता, म्हणजे एवढं सांगा फक्त हा विषय फक्त मामापुरता मर्यादित आहे का? मला वाटतं मित्र म्हणून आपण माझ्या साहेबांना विनंती की एक मुख्यमंत्री जर दखल घालत असतील तर मामापुरता विषय मर्यादित आहे का, हा पण विचार करा. आपण मग गिरीश महाजन साहेब जे आहेत आपले नेते, त्यांना हेटण्यासाठी वरिष्ठ ठरवले जावे का? असं नाही. तुम्ही आता विचार करा त्या गोष्टीचा की बुवा एका जळगाव महापालिकेत मुख्यमंत्री स्वतः मीटिंग घेतात, स्वतः दखल घालतात. याचा अर्थ असा नाही की बुवा फक्त तो स्थानिक राजकारणापुरता नाहीये, त्याचं काहीतरी वरचं राजकारण असू शकतं त्याच्यामध्ये. मामा, माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपला गळती लागेल असं म्हणता येईल का? गळती लागली भाजपला? नाही, भाजप बघा, भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि नाताबू फार मोठे नेते, त्यांना उत्तर देण्याएवढा मी मोठा नाहीये. पण पक्ष हा भारतीय जनता पार्टी सर्व पक्ष संबंधित, भारतीय जनता पार्टी पक्ष संपणारा नाहीये. भारतीय जनता पार्टीशी हा विचाराने चालणारा पक्ष आहे. विचार कधी संपत नसतात. जो व्यक्तीने पक्ष चालतो तो पक्ष संपतो विचाराने. कारण जे व्यक्तीच्या विचाराने चालताना हे विचाराने चालणारा पक्ष आहे. आम्ही एका व्यक्तीच्या विचाराने चालणाऱ्या पक्षाने भारतीय जनता पार्टी
ही विचाराला चालणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, आणि हा जनसंघापासून तर संघापासून सर्व विचाराला चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे इथे व्यक्तीला महत्त्व नसतं. हे विचाराने आम्ही राष्ट्राच्या हिताच्या विचाराने, समाजा कल्याणाच्या हिताच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. हा काही एका घराणेशाहीचा विचार करून चालणारा पक्ष नाही. बाबा 27 गेलेत आता तुमच्यातनं, लवकर याचे 27 47 होतील असं विरोधकांना म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून म्हटलं जातंय. चाललंय आता बघा त्यांचं काही आहेत का आणखी जाणारे अशी काही मंडळी आहेत? असं नाहीये काय. आता बघा त्यांचं ते कौतुक आहे, त्याला ते करावं लागतं. ते नवग्रह म्हटले त्यांनी, ते नवग्रह तर फिरतच असताना कुठे ना कुठे काही ना काही चर्चा तर करेल ते दिसण्यासाठी ना काही प्रयत्न करेल. मामा त्यांचं असं म्हणणं आहे काही संपर्कात पण आहे आमच्या, असं म्हणणं आहे त्यांचं. चांगलं आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. त्यांनी विकास कोणाचा केला आहे जळगाव शहरात जावेल त्यांना, आणि ते जळगाव शहराच्या जनतेला माहिती आहे काय झालेलं आहे. बस सर्व शहराचे आम्ही जनतेवरती सोडलेलं आहे. जनता निर्णय घेईल ते मान्य आहे आम्हाला. आमदार पुढची भूमिका काय असणार आहे आता? हे सगळं झालं आता ते ताई सांगते कारवाई करणार ना, पार्टी म्हणून कारवाई होईल ना. सर एक मिनट, मेरा ये कहना है कि लोगों में जब हम लोग बात करते हैं जनता में, तो उनका भाजपा से बहुत ज्यादा ऐसे रोष है. उनको कहना है कि पूरी जगह मतलब धूल मिट्टी से करके रखी है, कोई भी काम कंप्लीट नहीं किया है, और सत्ता का बहुत ज्यादा. आप जलगांव शहर का इतिहास कितने साल से जानते हो? सभी जानते हो. आप कितने साल से जानते हो? आपसे क्वेश्चन किया, उसका आंसर दीजिए सर. अरे तो मैं वही पूछ रहा, ये इतना फटा हुआ था जलगांव महापालिका, ये जोड़ते जोड़ते नाचिल आया. आप मेरी रिक्वेस्ट आपको, मेरी सिस्टर है छोटी, आप माहितीचे अधिकार मागवा. जळगाव शहराच्या 35 वर्षामध्ये जळगाव शहराचे 60% रस्ते आतापर्यंत झालेले नाहीये. मी सांगत नाही, तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये मागवा की जळगाव शहराचे 35 वर्षामध्ये वाढीव भागामध्ये उपनगर आहे, त्याच्यामध्ये रस्ते झालेले नाहीये. आणि झालेल्या 40% रस्त्यापैकी 20% रस्ते खराब झालेले. 20% रस्त्याचे अमृत योजना, भुयार गटर योजना जर राज्य सरकार, केंद्र सरकारने एवढा पैसा दिला तर साहजिक जे विकास करायचा आता अमृत योजनेचं काम आलं. हे आपल्या सर्व जनतेला माहिती की राज्य सरकारचा निर्णय होता की जोपर्यंत अमृत योजना होते तोपर्यंत नवीन रस्ते होणार नाही. त्याच्यामुळे नवीन रस्ते घेतले आणि महापालिकेत तरतूद पण होती बजेटची. आता उडकोचं कर्ज नाही झाल्यामुळे 60 कोटीचे आपण बजेट करू शकतो. इथे असे उडकोचा कर्ज आहे की आतापर्यंत जेवढं पैसे येत होते तेवढं सर्व उडकोच्या कर्जात भरलं जात होतं. हे मी म्हणत नाही, आपण माहिती अधिकारामध्ये महापालिकेत मागवा, आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल सगळ्यांना. म्हणजे एका दिवसात नाही झालं तर हे खूप वर्ष आहे. म्हणजे इतकं फाटलेलं होतं ते टाके जोडत आता कुठेतरी ते आलेलं रुळावरती जोडत. काय कायदेशीर काय कारवाई होणार आहे? ताई सांगते ओके. मुळातच ही जी महापौर आणि उपमहापौर निवडीची संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे, ही संपूर्ण प्रक्रियाच अत्यंत बेकायदेशीरपणे झालेली आहे. मुळात भारतीय जनता पार्टीच्या या ऑनलाईन महासभेला विरोध होता. एकीकडे राज्य शासन सगळ्या परीक्षांना, म्हणजे MPSC UPSC पासूनच्या सगळ्या परीक्षांना जिथे मोठ्या प्रमाणावर गती असणार आहे त्याला सुद्धा आता ऑफलाईन परवानगी देत आहे. आणि जिथे फक्त 75 नगरसेवक असणार आहे आणि एक मोजून 8 ते 10 प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी असणार आहे, अशा महासभेला ऑफलाईनसाठीची परवानगी देत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने ऑफलाईन मीटिंगची मागणी करणारी याचिका दाखल केलेली होती. दुर्दैवाने आमच्या या याचिकेला आमच्या बाजूने कौल मिळाला नाही आणि केवळ कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून आम्ही या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झालो. मला वाटतं आपण मीडियाचे प्रतिनिधी सुद्धा ऑन स्क्रीन जिथे जिथे आपल्याला ही निवडणूक प्रक्रिया दिसत होती तिथे आपल्यापैकी बरेच प्रतिनिधी हजर होते. सुरुवातीपासूनच आपण सगळ्यांनी हे बघितलं असेल की कशी मनमानी पद्धतीने आणि बेकायदेशीर पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पुढे राबवली जात होती. कशी ती मी तुमच्या आता सगळ्यांच्या लक्षात आणून देते. सगळ्यात पहिले ज्यावेळेला अर्ज पडताळणीची वेळ आली, उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवण्यात आले प्रशासनाकडून, पीठासन अधिकाऱ्यांकडून, आणि पडताळणीच्या वेळेला मी स्वतः ऑनलाईन तिथे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की उमेदवार, सूचक आणि अनुमोदक यांची नावं ही गॅझेट प्रमाणे नमूद नाही आणि त्यांच्या उमेदवारी अर्जावर या तिघांच्याही असलेल्या सह्या यांची पडताळणी केलेली नाही आणि या मुद्द्यांवरून हे अर्ज अवैध ठरत आहे. हे आमचं ऑब्जेक्शन आमचे स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी तिथे लेखी अर्ज देऊन
लेखी हरकत तिथे नोंदवलेली होती. मात्र प्रशासनाने आमच्या या हरकतीला उडवून लावलेला आहे. अत्यंत कायदेशीर पद्धतीने घेतलेली ही हरकत. गॅझेटमध्ये नाव नमूद आहे पाटील कुलभूषण विरभान, उमेदवारी अर्जात नाव नमूद आहे कुलभूषण विरभान पाटील, आणि तरी सुद्धा आमच्या लेखी हरकतीवर पीठासीन अधिकाऱ्यांनी आम्हाला लिहून दिलेलं आहे आपल्या हरकतीची पडताळणी केली, गॅझेट प्रमाणे नाव नमूद आहे. हातात आमच्या गॅझेट आहे, प्रशासनाच्या हातात गॅझेट आहे, गॅझेट प्रमाणे नाव नमूद नाही. आणि हा कायदा आहे, जेव्हा गॅझेट प्रमाणे नाव नमूद नाही किंवा स्वाक्षऱ्या पडताळल्या जात नाहीये, स्वाक्षऱ्यांची पडताळणी होत नाहीये, स्वाक्षऱ्या पडताळायच्या असतात, जी आपली लोकल बॉडी फॉर्म होते आणि त्याची जी पहिली मीटिंग होते, म्हणजे पहिला महापौर निवडीची जी मीटिंग होते, आमच्या आदरणीय सीमाताई भोळे ज्यावेळेला महापौर झाल्या त्यावेळेची जी मीटिंग झालेली होती, त्यावेळेच्या रजिस्टर मधल्या सह्यांशी उमेदवार आणि सूचक अनुमोदक यांच्या त्यावेळेच्या रजिस्टर मधल्या सह्या आणि उमेदवारी अर्जावरच्या सह्या या मॅच झाल्या पाहिजे. आणि त्या जर मॅच होत नसतील तर ते अर्ज अवैध ठरत असतात. उमेदवारी अर्जामध्ये कुठे खाडाखोड असली तरी सुद्धा ते अर्ज अवैध ठरत असतात. अत्यंत तांत्रिक बाबी असतात आणि ते काटेकोरपणे तपासणं हे पीठासीन अधिकाऱ्याची जबाबदारी असते. मात्र प्रशासन दबावाखाली काम करत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी, या सगळ्या हरकती आम्ही रेस केल्यानंतर सुद्धा आमच्या हरकती धुडकावून लावण्यात आलेल्या आहेत आणि अवैध असलेले अर्ज वैध ठरवून निवडणूक प्रक्रिया पुढे नेली. हा झाला मुद्दा क्रमांक 1. मुळात अवैध असलेले अर्ज वैध ठरवले, निवडणूक प्रक्रिया पुढे गेली. त्यानंतर नगर सचिवांकडून एक जे डॉक्युमेंट आम्हाला पाठवण्यात आलं होतं, त्यामध्ये निवडणूक प्रक्रिया ही कशा पद्धतीने चालवली जाणार आहे यामध्ये मुद्देसूद सगळे नमूद केलेले होते की प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग निहाय पुकारा केला जाणार आणि त्याचं नाव घेतल्यानंतर त्याने आपला कॅमेरा ऑन करायचा आहे, अनम्यूटचं बटन दाबायचं आहे आणि आपलं स्वतःचं नाव सांगायचं, आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे त्याचं नाव सांगायचं. ते झाल्यानंतर आपला कॅमेरा बंद करायचा, माईक बंद करायचा. प्रत्येकाला एकदा संधी दिली जाणार. टेक्निकल अडचण जर काही आली की तुम्ही तेव्हा ऑफलाईन झालेला आहात, तुम्ही रेंज मध्ये नाही, तर संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर म्हणजे 1 ते 19 हे प्रभाग संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा संधी दिली जाणार. मात्र असं कुठेच घडलं नाही. एकेका उमेदवाराला 5-5, 6-6, 7-7 वेळा पीठासीन अधिकाऱ्यांनी विचारलं. काही आमच्या मतदारांनी म्हणजे काही आमच्या नगरसेवकांनी, आमच्यातले असो विरोधी पक्षातले असो, विरोधी पक्षातल्या अनेक नगरसेवकांनी उमेदवारांची नावं सुद्धा चुकीची घेतली. काहींचे कॅमेरे बंद होते, काहींचे स्पीकर करून आवाज नीट येत नव्हते, काहींनी मास्क घातलेले होते, त्यांचे चेहरे दिसत नव्हते, काहींचे चेहरे दिसताना फक्त वरचा वरचा भाग दिसत होता, त्याच्यावरून व्यक्ती आयडेंटिफाय होत नव्हती, काहींचे आवाज मॅच होत नव्हते, तरी सुद्धा ती मतं नोंदवून घेतली. आम्ही बीजेपीच्या सगळ्या नगरसेवकांनी वारंवार त्या सगळ्या गोष्टींवर वेळोवेळी ऑब्जेक्शन तिथे ऑनलाईन महासभेत घेतलेलं आहे, तरी सुद्धा आमच्या कोणत्याच ऑब्जेक्शनकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही. बेकायदेशीर पद्धतीने म्हणजे आपल्याला ठरलेलं होतं की एक उमेदवार एक मतदार एकदाच मतदान करणार, जर त्याची चूक झालेली आहे त्याचं मत बाद ठरणार आहे, तरीही ती मतं बाद केली नाही, तर ती मतं त्यांच्या सोयीने नोंदवून दिली. या अशा असंख्य चुका तिथे झालेल्या आहेत. त्यानंतर आम्ही ज्या हरकती घेतलेल्या होत्या त्याच्यासाठी जी साक्षरताबद्दलची जी आम्ही हरकत घेतलेली होती त्यासाठी प्रशासनाने आम्हाला लेखी असं दिलेलं होतं की स्वाक्षऱ्या तपासल्या त्या योग्य आहेत, पण त्या कशाच्या आधारावर त्याची पडताळणी केली, कोणत्या रजिस्टरशी तुम्ही त्या टॅली केल्या हे प्रशासनाने तिथे कुठेच नमूद केलेलं नाही. म्हणजे आम्हाला जो खुलासा देण्यात आलेला आहे तो अत्यंत मोघम स्वरूपाचा खुलासा दिलेला आहे की जो कायदेशीररित्या योग्य नाही. आमचे जे प्रतिनिधी तिथे गेलेले होते या हरकती संदर्भात प्रशासनाशी बोलण्यासाठी, त्यांना उडवून लावण्यात आलेलं आहे प्रशासनाने. अत्यंत बेजबाबदारपणे प्रशासनाने या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला पुढे नेलेलं आहे. आणि नाशिक महानगरपालिकेत तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगते, अर्थात मीडियाला हे सगळं माहिती असणारच आहे, साधारण 2 ते 3 महिन्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये विषय समित्यांच्या निवडणुका लागल्या होत्या आणि त्यामध्ये तिथल्या पीठासीन अधिकाऱ्यांनी याच मुद्द्यावरून, स्वाक्षरीच्या मुद्द्यांवरून ते अर्ज अवैध ठरवलेले होते.
आता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगते की पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती नाशिकचे विभागीय आयुक्त साहेब गमे साहेब यांनी नाशिक महानगरपालिकेसाठी सुद्धा केली होती आणि जळगाव महापालिकेसाठी सुद्धा नियुक्ती गमे साहेबांनीच केलेली आहे. आणि नाशिकची जी निवडणूक जे अवैध अर्ज ठरले ती निवडणूक त्या दिवशी रद्द झाली आणि त्याची चौकशी अजूनही गमे साहेबांकडे चालू आहे. त्या निवडणुका 3 महिने झाल्यामुळे अजूनही पुन्हा होऊ शकलेल्या नाही कारण त्या चौकशीच्या आता अधीन आहे. मग जो मुद्दा आम्ही रेज करतो आहोत तो मुद्दा तुम्ही तडकाफडकी काढता, कोणतीही पडताळणी न करता, तर त्याच विभागीय आयुक्त कार्यालयाला हे अधिकार असताना, त्यांच्याचकडचे पीठासीन अधिकारी इथे नियुक्त केलेले असताना जो रूल इथे ऍप्लिकेबल आहे तोच रूल इथे ऍप्लिकेबल असायलाच हवा होता, पण तो अप्लाय झालेला नाही. त्यानंतर 75 नगरसेवक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं आपण हा सगळ्यांनी बघितलेला आहे की आम्ही 75 नगरसेवक आहोत. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसतो, त्यामुळे स्वीकृत नगरसेवक ऑन स्क्रीन येण्याचा काही प्रश्न येत नाही. तर 75 हा आकडा आपल्या स्क्रीनवर पार्टिसिपेंट्सचा दिसायला हवा होता. 75 पेक्षा एक 5-6 समजा जास्त की जो स्टाफ आहे प्रशासनाचा त्यांचे समजा काही मोबाईल जॉईन झालेले आहेत, तो मॅक्सिमम 5च्या वर तो आकडा असायला नको. पण ऑन स्क्रीन तिथे जॉईन झालेल्या सदस्यांचा आकडा दिसत होता 94च्या वर. कोण सहभागी झाले होते ऑनलाईन आम्ही त्या संदर्भात सुद्धा हरकती घेतल्या. काही जळगावातली परिचित नावं इथे ऑन स्क्रीन दिसत होती. त्यातले एक नाव आहे सरिता माळी, सत्यजित पाटील. कुठून आले हे? सरिता माळी, सत्यजित पाटील या नावाचे नगरसेवक आपल्या कोणाच्याच माहितीत नाही. रेकॉर्डवर ही नावं नगरसेवक म्हणून नमूद नाही. मग ही नावं प्रशासनाने ऑनलाईन मीटिंग मध्ये कशी काय जॉईन करून घेतली? आम्ही त्यावेळेला प्रशासनावर हा सुद्धा आरोप केलेला आहे. लिंक शेअर करण्याचा अधिकार फक्त आमचा महासभा हा एक ग्रुप आहे नगर सचिवांनी तयार केलेला. 75 नगरसेवकांचा महासभा हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही लिंक शेअर करण्यात येते, हा ग्रुप जेव्हा क्रिएट केला तेव्हा हा सगळ्या सदस्यांना प्रशासनाच्या वतीने एक फॉर्म देण्यात आलेला होता, ज्यात आमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आमच्या नावाने जो रजिस्टर असणार आहे प्रशासनाकडे तो मोबाईल नंबर टाकायचा होता, आमचा ईमेल आयडी नमूद करायचा होता. आमच्यापैकी अनेक महिला नगरसेविका होत्या ज्यांच्याजवळ मुळातच या गोष्टी नव्हत्या, म्हणजे ज्यांच्याजवळ स्मार्टफोन सुद्धा नव्हता, ज्यांच्याजवळ ईमेल आयडी नव्हता, त्यांनी त्यावेळेला हे क्रिएट केलं. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा ऑनलाईन मीटिंग ही प्रोसेस सुरू झाली त्यावेळेला आमच्या नगरसेविकांना ईमेल आयडी क्रिएट करावा लागला. बऱ्याच जणी आपल्या पती महोदयांचे फोन नंबर वापरत होते, पण त्यांना स्वतःचा एक फोन घ्यावा लागला किंवा पतीचा फोन जरी वापरत असल्या तरी त्यावर स्वतःचा ईमेल ऍड्रेस टाकून त्या ईमेल ऍड्रेस थ्रू त्या मीटिंगला त्यांना जॉईन व्हावं लागत होतं. म्हणजे ते कशासाठी होतं? ही सगळी कायदेशीर प्रोसेस होती की आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी हे सगळं होतं. मग असं असताना मी पूर्वीच हे विचारलं होतं की आमच्यापैकी जर एखाद्या सदस्याची बॅटरी डाऊन झालेली आहे प्रोसेस सुरू असताना आणि आम्हाला दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईलवरून जॉईन करण्याची वेळ येते आहे, अशा वेळेला आम्ही काय करायचं? प्रशासनाने आम्हाला हे सांगितलेलं होतं, तुमचा जो आमच्या दप्तरी रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे जॉईन ॲज, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे ही प्रोसेस कशी असते. जेव्हा आपण गुगल मीटिंगला वगैरे जॉईन होतो त्यावेळेला आपण जॉईन ॲज म्हणून आपला ईमेल ॲड्रेस येत असतो, तर तो तुमचा ईमेल आयडी जर तिथे दिसला तर जरी वेगळा फोन नंबर असला तरी आम्ही तुम्हाला एंट्री देऊ हे सांगितलेलं होतं. मग आमच्यापैकी कोणाचाच ईमेल ॲड्रेस असताना हे इतर जे 75च्या वरचे नंबर जॉईन झालेले होते ते कसे जॉईन झाले? यांना प्रशासनाने कशी परवानगी दिली? म्हणजेच बाह्य शक्तींची ढवळाढवळ प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये उघडपणे दिसून आलेली आहे आणि हे अत्यंत चुकीचं आणि बेजबाबदार प्रशासनाचं वर्तन आहे. चित्रीकरणात अजून अशा अनेक गोष्टी आहेत, त्यापैकी काही गोष्टी मी आता लगेचच मीडियाला सांगणार नाही, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही त्या समोर आणू. मात्र जे व्हिडिओ चित्रीकरण झालेलं आहे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचं, त्या चित्रीकरणात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात उघडपणे हे दिसून येत आहे की प्रशासन दबावाखाली काम करत आहे आणि प्रशासनाने दबावाखाली ही अवैध पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे. कामकाज संपूर्णपणे अवैधपणे झालेलं आहे. त्या गोष्टी चित्रीकरणाची सीडी आमच्या ताब्यात आल्यानंतर आम्ही सक्षम न्यायालयासमोर ते दाखवून त्या संदर्भात दाद नक्कीच मागणार आहोत.
त्यानंतर संपूर्ण निवडणूक म्हणजे सगळ्यात पहिले तर आम्ही एक याचिका करणार आहोत की संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच ही बेकायदेशीर आहे, बेकायदेशीर पद्धतीने चालवलेली आहे. त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर ठरवण्यासंदर्भातली एक याचिका आम्ही दाखल करणार आहोत. आणि राहिला दुसरा मुद्दा जो आपल्या सगळ्यांकडून वारंवार विचारण्यात येतो आहे की जे 27 नगरसेवक पक्षाला सोडून गेले त्या संदर्भात काय करणार, पक्ष काय करणार. अर्थातच अँटी डिफेक्शन लॉ आहे, बंदी कायद्याअंतर्गत तुम्हाला पक्ष सोडून वेगळा गट स्थापन करायचा असेल तर 2/3 मेजॉरिटीने जावं लागतं. 2/3 मेजॉरिटीने हे केलेले नाही. त्यामुळे या सगळ्यांवर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत डिस्क्वालिफिकेशनची कारवाई 100% होणार. या सगळ्यांना व्हीप बजावण्यात आलेला होता. पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण आहे हे सगळ्यांना कळवण्यात आलेलं होतं आणि गटनेते उपगटनेते यांच्या सह्यांचे व्हीप प्रत्येकाला पर्सनली व्यक्तिशः देण्यात आलेले होते, त्यांच्या घरावर डकवण्यात आलेले होते, SMS करून कळवण्यात आलेले होते, व्हॉट्सअप केलेले होते, ईमेल केलेले होते. जे नोंद मार्ग वर्तमानपत्रात सुद्धा देण्यात आलेलं होतं. तर जे नोंद मार्ग आहेत समोरच्या पर्यंत पोहोचण्याचे त्या सगळ्या मार्गाचा अवलंब करून व्हीप बजावण्यात आलेला होता. कायदेशीर पद्धतीने व्हीप बजावण्यात आलेला होता. आपला महापौर पदाचा बीजेपीचा आणि उपमहापौर पदाचा उमेदवार त्यांच्यापर्यंत सांगण्यात आलेला होता आणि त्यांना ही पूर्वकल्पना सुद्धा देण्यात आलेली होती. जर आपण या व्हीपचं उल्लंघन केलं तर पक्ष आपल्यावर कारवाई करणार आणि त्यामुळे या सगळ्यांवर आता कारवाई अटळ आहे. या संदर्भात आम्ही लवकरच सक्षम न्यायालयाकडे याचिका दाखल करणार आहोत आणि त्याचा निकाल लागल्यानंतर या सगळ्यांची पदं ही म्हणजे पदं तर यांची जाणारच. आज नगरसेवक म्हणून जे पद ते भूषवत आहे ती पदं जाणारच. ताबडतोब पोटनिवडणुका लागणार आणि हे सगळे तिथून पुढे 6 वर्षांसाठी निवडणूक प्रक्रियेपासून बाहेर फेकले जाणार. जसं एका 3 नगरसेवक म्हणजे त्यांना निलंबित केलं तसं काही भाजपा कोर्टात जाईल व त्याच्यानंतर आज काय करणार आहे सक्षम पक्षश्रेष्ठी त्या संदर्भातला निर्णय सुद्धा घेत आहे. त्या संदर्भात सुद्धा आपल्याला लवकरात लवकर माहिती दिली जाईल. सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अगोदर जे महापौर होते देवा पाटील समाजाचे, उपमहापौर होते कोळी समाजाचे, दोघांनी चांगले उत्तम कार्य केलेलं आहे. त्यानुसार दुसऱ्या वेळा भारतीताई सोनवणे आणि सुनील खडगे यांनी चांगलं काम केलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये भारतीताईंना खूप सुंदर असं काम केलेलं आहे. त्यामुळे हे लोक त्यांचं वारंवार घेत होते बाबा यांना मुदत वाढवून द्या. मग त्यांच्या मनात असं होतं तर मग ते का पडून गेले आणि पडून गेले तर जातीने समीकरण चालू होतं. आपल्याला वरती महापौर मराठा समाजाचा द्यायचा होता, खाली ठरलेलं होतं का अनुसूचित जातीचा मनुष्य द्यायचा आहे. मग त्यामुळे जेव्हा त्यांना माहीत पडलं त्यावेळेस ते डायरेक्ट माझ्या नावाला विरोध करण्यात आला. उपमहापौर म्हणे मला आम्हाला सगळ्या समाजात चालतात पण सुरेश सोनवणे चालत नाही. याच्या मागचं जाते कारण काय हे त्यांनी स्पष्ट करावे. दुसरी गोष्ट आमच्या वार्डात आम्ही 4 नंबर ठरले होतं का आपल्याला काम हे पुढेही करायचं आहे. फक्त वार्ड क्रमांक 10 मध्ये आपल्याला काम करायचं आहे. निधी हा दलित वस्तीचा यायचा. दलित वस्तीचा निधी असल्यामुळे आम्ही 4ही नगरसेवक लेटर पॅड जमा करायचे. कुलभूषणच्या ऑफिसमध्ये बसले तिथं बसत होते. आम्ही त्याला सांगत का आपल्याला काम हे पुढेही करायचं आहे. फक्त काम हे 10 नंबर वार्डमध्ये झालं पाहिजे म्हणजे पुढेही करा. मग तो कामाची रूपरेषा आमच्याकडून आखून घ्यायचा आणि काम ज्या पद्धतीनं ठरलं होतं त्या पद्धतीनं करायचं नाही. त्यांनी काम म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या घराजवळच केलं. त्याच्या घराजवळचा रस्ता बनवून घेतला. हा रस्ता बनवून घेतला आणि आमच्या वार्डात काम खूप झालेलं आहे. दलित वस्तीचं गणपतीनगरमध्ये 8 लाखाचं काम झालेलं आहे. 176 एक मयूर पाणी रोड हा त्याच्या घराचा रोड आहे, तिथं 25 लाखाचं झालं आहे. खंडराव नगरमध्ये आता मी काम चालू आहे आमच्याला. खंडराव नगर मातामोडा भिलवाडा तिथं 28 लाखाचं काम झालेलं आहे. वीर सावरकर नगरमध्ये विशेष निधी म्हणून मामांच्या सहकार्याने 24 लाखाचं काम झालेलं आहे. चॅनल बिल्डिंग संतोषलाल महाराज 6 लाखाचं झालेलं आहे. फुडको अपंगांना घरे हे भारतीय जनता पार्टीने त्यांना घरे दिलेले होते तर त्यांना 40 लक्ष घरं रिपेरिंग करून दिले. त्याच्यानंतर भैरव नगर संघ कॉलनी जिल्हा परिषद कॉलनी इथं 38 लाखाच्या गटरी केलेले आहे. पिंपळा स्मशानभूमीमध्ये 9 लाखाचं काम केलेलं आहे. 55 पोल बसवलेले आहेत आणि
आता मागच्या मिटिंगमध्ये जे कामं झाले 3.5 कोटीचे कामं दलित वस्तीमध्ये वर्क ऑर्डर मिळाली, या 2 दिवसात त्यांना वर्क ऑर्डर मिळून गेली आणि प्रस्तावित कामं मंजूर झालेले 13.5 कोटीचे कामं आहेत वार्ड क्रमांक 10 मध्ये. तर हे सगळ्यांचे श्रेय हे आमच्यापासून त्यांनी लिहून घेतलं आणि हे सगळे श्रेय कुलभूषण पाटील जे आहेत घेण्याचा प्रयत्न होता. मग आम्ही त्याला विरोध केला का बाबा तू असं का करतोय, आपल्याला काम 4 अण्णा सोबतच करायचं. आमचं काम ठरलेलं होतं, साफसफाईचं काम अतून पाहायचा, तर काही वाड्याच्या समस्या होत्या ती मी बघायचा. कामाचं आम्ही ठेवलं होतं का बांधकाम सभापती तो असल्यामुळे बा तू कामाचं तू बघ, असं असताना की तो आम्हाला डावडून हे कामं करायचा. पण त्याला आम्ही विरोध करत होते बाबा तू आपल्याला काम 10 नंबरमध्येच करायचं आहे, तू 10 नंबरमध्ये पुढेही कर पण आम्हाला सांगून कर. आणि त्याने डायरेक्ट हे लावून दिले का कोण शिला का कुलभूषण पाटीलच्या प्रयत्नाने निधी राजूमामाचा शेतान सगळ्यात पहिले त्याचं नाव टाकायचं होतो का कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नाने, म्हणजे याची प्रॉपर्टी विकून ते काम केलेलं आहे असं तो लोकांना दाखवतो. आणि त्याने डायरेक्ट सांगितलं का बाबा मला सुरेश सोडणे चालतच नाही. म्हणजे का चालत नाही, ज्या वेळेस तो माझ्यासोबत नगरसेवकला उभा होता तेव्हा चालत होता आणि आताच का चालत नाही त्याला. आणि मी म्हणजे एवढा मोठा नाही आहे नाथाभाऊबद्दल बोलायचं, पण हे जो सगळं नाथाभाऊने घडून आलं तर नाथाभाऊने सांगितलं का बाबा आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं आपल्याला असं करायचंय तसं करायचं. मग आपण 15 ते केलं. मग त्यांना शिंदे साहेबांनी सांगितलं का आपल्याला उपमहापौर मराठा समाजाचा करायचा आहे, वरती देवा समाजाचा म्हणून द्यायचा आहे. मग शिंदे साहेबांना नाथाभाऊला यांनी समजलं का त्यांच्यासोबत माझे 2 बौद्ध समाजाचे व्यक्ती होते का बोल दुर्गो भाऊच्या पत्नीचं नाव दिलं नाही का, त्यांना मंगेश जोरेचा आईचं नाव दिलं नाही, त्यांना जातीवाद नाही करायचं होतं ना, मग त्यांनी यांचे नाव दिले असते ना. असं न करता आमच्या जातीला त्यांनी ह्या स्पर्धेमधून मागे ठेवलं. 70 वर्षाच्या काळामध्ये महानगरपालिका नगरपालिकापासून तर महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीयांना कुठलंच पद मिळालं होतं. पण भारतीय जनता पार्टी माननीय गिरीश भाऊ राजूमामा आणि आमचे सगळे जे पदाधिकारी आहे यांनी एक अनुसूचित जातीच्या माणसाला पद देण्याचं ठरवलं. त्याचवेळी हे राजकारण झालं, त्याचवेळी फोडाफोडीचे हे मुद्दे समोर आले. Hello guys, please like, comment and subscribe our channel.